भाजपचे केंद्रीय नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2029 साली भाजप स्वबळावर सत्ता आणेल किंवा स्वबळावर आपण सत्ता आणू असं म्हणत कार्यकर्त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला। कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास त्यांनी वाढवला। 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप पूर्णपणे गोत्यात आला। महाराष्ट्रात त्यांना 45चं मिशन राबवायचं होतं। बावनकुळे छाती फाडून सांगत होते की मिशन 45च राबवणार आणि 45च महायुतीच्या जागा येणार आणि अर्थात भाजपच्या त्यात जास्त जागा येणार। भाजपचा वाटा खूप मोठा असेल, पण असं मात्र काही झालं नाही। भाजपचा आत्मविश्वास त्यांना अति आत्मविश्वास त्यांना नडला आणि महायुतीला खिंडार पाडण्याचं काम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं। पण असं असलं तरी 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीला पुरती टक्कर देण्याची तयारी भाजपनं केली आहे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी, नेत्यांशी, आमदारांशी संवाद साधताना अमित शहा यांनी 2024 मध्ये तर आपण महायुतीचं सरकार आणूच, पण 2029 मध्ये मात्र भाजपचं स्वबळावर सरकार आणू असं त्यांनी आता म्हटलेलं आहे। नमस्कार, मी मनोज वर, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 2029च्या संदर्भामध्ये अमित शहांचं जे वक्तव्य पुढे आलेलं आहे, मुंबईमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला, त्यानंतर नवी मुंबईमध्ये आणि नंतर मग ते नवी दिल्लीला परत गेले। आता मुख्यमंत्री असं म्हणतायत की 2024 आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, 2029 मात्र अजून दूर आहे असं म्हणत अमित शहा यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फारशी काही टिप्पणी करणं टाळलेलं आहे। दुसरीकडे अजित पवार म्हणतात की महाराष्ट्रामध्ये कोणताही एकटा पक्ष सत्तेवर येऊ शकत नाही। याचा अर्थ त्यांना हे सांगायचं आहे की महाराष्ट्रात भाजप सत्तेवर येऊ शकत नाही, त्यांना आमची गरज लागेल। मित्र पक्षाच्या साथीनं सरकार येऊ शकतं आणि म्हणून महाराष्ट्रात आघाड्यांचं सरकार हे येऊ शकतं, एकटा पक्ष सत्तेवर येऊ शकत नाही असं म्हणत अमित शहांच्या म्हणण्याला त्यांनी खोडून काढलेलं आहे। एक प्रकारे 1990 साली नाशिकच्या भाजपच्या संमेलनामध्ये स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी 100%चा नारा दिला होता आणि बॅकड्रॉपला एक बॅनर लागलेलं होतं 100%। भाजप त्यावेळी शिवसेनेशी युती करून महाराष्ट्रामध्ये सरकार आणू पाहत होतं। 95ला त्यांचं सरकार आलंही आणि तेही शिवसेनेच्या साथीनं। 1990 मध्ये त्यांच्या हाती काही लागलं नव्हतं, पण महानगरपालिकेवरती शिवसेना आणि भाजपची अनेक वर्ष ही युती होती, सत्ता होती। 1990 साली प्रमोद महाजनांनी सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये हे वक्तव्य केलं, त्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी कमळाबाई फारच तुरतुरते वगैरे असं बाळासाहेबांनी आपल्या ठाकरे स्टाईलमध्ये त्यावेळी कुरघोडी करण्याचा भाजपवर प्रयत्न केला होता आणि तेव्हापासून कमळाबाई अशा पद्धतीचं सामनाच्या अग्रलेखातनं, सामनाच्या लेखामधनं, बातम्यांमधनं, बाळासाहेबांच्या वक्तव्यातनं त्याचं होणारं जे काही सामनामध्ये रिपोर्टिंग किंवा माध्यमामध्ये होणारं जे रिपोर्टिंग होतं, त्यात हा कमळाबाई जो शब्द प्रचलित झाला होता, त्याचा हा नाशिकच्या संमेलनातला संदर्भ आहे। तर त्यावेळी त्यांना शक्य झालं नव्हतं। नंतर मोदींनी मुंबईच्या सभेमध्ये सुद्धा 100% भाजप असा नारा दिला होता, पण 2014 नंतर मात्र भाजपनं तसे प्रयत्न शिवसेनेसोबत युती असून देखील केले होते। 2014 नंतर मूळ शिवसेनेला कमी जागा देत किंवा बार्गेनिंग पॉवर मध्ये त्यांना कायम नामोहरण करत किंवा लोकसभा विधानसभेमध्ये सर्वात जास्त जागा आपल्याकडे कशा राहतील याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आपण हे पाहिलंच आहे की 2014 नंतर युतीमध्ये कसे खटके पडू लागले, युती कशी सडली असं उद्धव ठाकरे नंतरच्या काळामध्ये म्हणाले आणि 2014ला वेगवेगळे लढले आणि भाजपचे 122 निवडून आले, नंतर त्यांनी युती केली। पण भाजपला कटसाईज करण्याचा प्रयत्न शिस्तबद्ध पद्धतीने, नियोजन पद्धतीने भाजपनं केला, म्हणजे शिवसेनेला। आणि आपण हेही पाहिलं
की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नंतर शिवसेना फुटला आणि मग अजित पवार यांचं म्हणजे मूळ शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा फुटला आणि त्याचं क्रेडिट देवेंद्र फडणवीसांनी जाहीररित्या घेतलेलं आहे. अर्थात हे भूत 2024 पासून भाजपच्या मानगुटीवर आहे आणि त्याचा फटका 2024च्या निवडणुकीत त्यांना बसला आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या मानगुटीवरून हे भूत उतरायला अजिबात तयार नाही. पण आता अमित शहा यांनी ही मोठी घोषणा केली म्हणा किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला किंवा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या मनामध्ये जी मरगळ लोकसभेच्या निवडणुकीमुळे निकालामुळे आलेली आहे ती दूर झटकण्याचा प्रयत्न करत असताना हा जरा अति आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला असावा. पण मग जर ते हेही म्हणत असतील की आता महायुतीचं सरकार आहे, ते आताही आहे, लोकसभेत सुद्धा आम्ही एकत्र लढलो पण त्यांना फारसं यश मिळालं नाही आणि तेही मिळालं नाही आणि शिंदेच्या पक्षाला जागा खूप चांगल्या मिळाल्या तुलनेमध्ये त्यांचा स्ट्राईक रेट चांगला होता आणि भाजप मात्र खाली घसरला. हे सगळं सुरू असताना सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते असंही म्हणतात की महायुतीची सत्ता आणो, मित्रपक्षाच्या आमदारांना सुद्धा तुम्ही निवडून द्या, कारण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होट ऑफ ट्रान्सफर मतांचं ट्रान्सफर होणं काही जमलं नाही. मतं एकमेकांच्या पक्षाच्या उमेदवाराला नीट ट्रान्सफर झाली नाही, ती गेली नाही आणि म्हणून भाजपला त्याचा फटका बसला असं एक निरीक्षण भाजपच्या नेत्यांमध्येच मांडलं जातं. त्यामुळे शिंदेना भाजपची मदत झाली पण भाजपला शिंदेच्या मताची मदत झाली नाही, ते होत ट्रान्सफर होऊ शकले नाही म्हणून त्याचा फटका बसला असं म्हणतात. म्हणून यावेळी आपले मत सुद्धा एकमेकांना ट्रान्सफर झाले पाहिजे आपापल्या उमेदवारांना आणि आपण सगळेच जिंकून आलो पाहिजे अशी मांडणी त्यांनी केली सुद्धा. पण 2029च्या विधानसभेच्या निवडणुकीत स्वबळावर सरकार स्थापन करू, जिंकून आणू असं म्हणण्याची खरं तर काही गरज नव्हती. आत्ताच्या घडीला कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उत्साह निर्माण करणं इतकंच गरजेचं असताना त्यांनी 2029 संदर्भामध्ये जे काही विधान केलेलं आहे त्याची चर्चा शिंदेच्या पक्षात, अजित पवारांच्या पक्षात झाली आणि माध्यमांमध्ये झाली, राजकीय पंडितांमध्ये, विश्लेषकांमध्ये झाली. कारण हे वक्तव्य दुर्लक्षित करून चालण्यासारखं अजिबात नाही. कारण यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर त्याचं विश्लेषण झालेलं आहे. नेमकं अमित शहा आणि भाजपच्या मनामध्ये नेमकं काय आहे हेही लक्षात येत नाही. याचं कारण असं की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत नाहीये. अध्यक्षीय संघटनात्मक कुठलंही त्यांच्याकडे पद नसताना केवळ ते गृहमंत्री आहे आणि या नात्यानंच ते महाराष्ट्रामध्ये दौरे करतात. खरं तर अशा पद्धतीचे दौरे कुठल्या पक्षामध्ये होत नाही. भाजपमध्येही ती काही पद्धत यापूर्वी नव्हती. पण मोदी आणि अमित शहाच्या राज्यामध्ये एक वेगळी पद्धत त्यांनी रूढ केली आणि त्याला कुणीही नाव ठेवू शकत नाही किंवा त्यांच्या भूमिकेवर बोट ठेवू शकत नाही, इतका या दोन्ही नेत्यांचा दरारा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला अत्यंत सिरियसली अमित शहा यांनी घेतलंय. कारण हे इथे महाराष्ट्राचं देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आहे आणि म्हणून मुंबई आणि महाराष्ट्रावर आपली सत्ता पकड असणं फारच आवश्यक आहे. असं म्हणत जागांच्या बाबतीत सुद्धा भाजपनं आपण वरचढ कसे ठरू, आपण बलवान कसे ठरू, आपल्या जागा सर्वात जास्त जिंकून कशा आणता येईल आणि म्हणून 150 ते 160 पर्यंत जागा 288 मधून त्यांना हव्या आहेत, जेणेकरून आपला पक्ष हा नंबर 1 वर असेल आणि आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल. या प्रकारचं भाजपनं नियोजन केलेलं आहे. पण शिंदे मात्र अजिबात मागे हटायला तयार नाहीत. अजित पवारांना कदाचित 80 जागा त्यांनी पूर्वी मागितल्याचं म्हणाले होते, पण आता 80 जागा त्यांना मिळणार नाही, अजिबातच मिळणार नाही, कुठलीही शक्यता नाही. असं असताना अजित पवारांना कदाचित लोकसभेच्या निकालाच्या वरून त्यांना थोडं खाली खेचण्याचा प्रयत्न करतील आणि अजित पवारांची जी कोंडी महायुतीमध्ये चालली आहे ती जगजाहीर आहे. मात्र शिंदेचा स्ट्राईक रेट चांगला असल्यामुळे शिंदे फारसं नमतं घेण्याचं चित्र अजून तरी काही आपल्याला दिसत नाही. पण एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये आणि अजित पवारांच्या पक्षामधल्या अनेक नेत्यांवरती अनेक कारवायांची टांगती तलवार यापूर्वी होती. महायुतीत हे आले आणि त्यानंतर मात्र यांचा प्रशस्त राजकारणाचा मार्ग मोकळा झाला, सत्तेचा मार्ग मोकळा झाला आणि पण तरी सुद्धा अमित शहा यांचा जो होल्ड महायुतीवर आहे
आणि महायुतीतल्या या पक्षाच्या नेत्यांवरती आहे, तो पाहता अमित शहांचा शब्द कुणीही नाकारण्याची हिम्मत करू शकत नाही किंवा त्यांच्याशी जागा वाटप करत असताना फार कोणी मुजुरी करण्याची हिम्मतही करणार नाही. हा झाला एक मुद्दा. पण 2029च्या संदर्भात अमित शहा जेव्हा असं वक्तव्य करतात की आम्ही भाजप स्वबळावर सत्ता आणेल किंवा आपल्याला ती आणून दाखवायची आहे किंवा आपण आणू, जे काही असेल ते, याचा अर्थ स्पष्ट होतो की अजित पवार यांच्या पक्षाचं काय होईल, जे केवळ आणि केवळ मोदींच्या नेतृत्वामध्ये महायुतीत सामील झाले. मग एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं काय होईल, जे मोदी यांचा कायम गवगवा करत राहतात किंवा मोदींचंच नाव घेतात प्रत्येक जाहीर सभेमध्ये, आणि मोदी हेच या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते असल्याचं वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मग हे सगळं असं असताना इतकी जोखीम स्वीकारून अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे भाजप सोबत गेले. त्या एकनाथ शिंदेच्या आणि अजित पवारांच्या पक्षाचं भविष्यात नेमकं काय होईल, यावर आता चर्चा सुरू झालेली आहे. भलेही अजित पवार म्हणाले की एका पक्षाचं सरकार महाराष्ट्रात येऊ शकत नाही, प्रत्येक पक्षाला वेगवेगळ्या पक्षांची मदत घेऊनच सरकार स्थापन करावं लागतं, हा इथला गेल्या काही वर्षातला इतिहास आहे. आणि तो पाहता अमित शहा यांच्या म्हणण्यात काही अर्थ नाही असं त्यांना सांगायचं आहे. 2029चा कशाला विचार करायचा, 2029 तर खूप दूर आहे आणि त्यामुळे 2024 वर आपण लक्ष केंद्रित करू असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. पण भाजपचा एक अत्यंत काळाकुट्ट इतिहास आपण लक्षात घेतला पाहिजे, आणि तो म्हणजे जसा या महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडण्याचा आहे, तसाच प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना मोठा भाऊ होता आणि बाळासाहेब ठाकरे अजिबात भाजपचं काहीही चालू द्यायचे नाही. त्यांचा जसा त्यांच्या पक्षावर रिमोट कंट्रोल होता, तसा तो त्यांच्या मित्र पक्षावर म्हणजे भाजपवर सुद्धा चालायचा. आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे असेपर्यंत फार काही त्यांनी भाजपचं चालू दिलं नाही. कमळाबाई म्हणूनच ते हिनवत होते, खिल्ली उडवत होते. पण 2014 पासून मात्र उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला कमजोर करण्याचे बरोबर नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न होऊ लागलेले होते. नंतर त्यांचा आता तर त्यांचा पक्ष 2 वर्षापूर्वी 2.5 वर्षापूर्वी फोडला. त्यामुळे उद्धव ठाकरे पूर्णपणे संपले असं त्यांना वाटत होतं. पण 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत हेही दिसूनच आलं की कोणताही काही पक्ष असा संपत नाही, पूर्णपणे त्याचं अस्तित्व लयाला जात नाही. पण जर आपण संपूर्ण भाजपचा इतिहास पाहिला तर भाजप 1980 मध्ये जनता दलातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते पुढे आले, पण त्यांना लक्षात आलं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच आपण आपल्या पक्षाचा विस्तार अजिबात करू शकत नाही, म्हणून वेगवेगळ्या राज्यात त्यांनी प्रादेशिक पक्षांशी युती केली. पण नंतरच्या काळात आपल्याला हेही लक्षात आलं की ज्या पक्षाची त्यांनी युती केली त्या पक्षाला संपवायला भाजप निघाले होते आणि बऱ्याचदा त्या पक्षाचं खच्चीकरण सुद्धा त्यांनी केलं. 1996ला भाजप आणि बसपाची उत्तर प्रदेशमध्ये युती झाली. मायावती मुख्यमंत्री झाल्या. 6 महिन्यात त्यांनी राजीनामा दिला. कल्याण सिंग मुख्यमंत्री झाले आणि मग कल्याण सिंगांनी एक एक निर्णय मायावतीचे हे बदलवायला सुरुवात केली. तेव्हा मायावतींनी पाठिंबा काढला. त्या मायावतीचा आमदार केवळ विधानसभेमध्ये उत्तर प्रदेशच्या 2022च्या विधानसभेच्या निवडणुकीत केवळ एक आमदार निवडून आलेला आहे, लक्षात ठेवा. आणि ज्यापूर्वी विरोधी पक्ष नेत्या होत्या, 2-3दा मुख्यमंत्री राहिल्या, त्या पक्षाची गत आता अशी झालेली आहे. पंजाबमध्ये 1992 मध्ये अकाली दल, सुखबीर सिंग बादल, त्यानंतर प्रकाश सिंग बादल आपण पाहिलं, मग त्यांच्याही स्नुषा, असं सगळं राजकारण आपण पाहिलेलं आहे. 1992 मध्ये पंजाब अकाली दल भाजपमध्ये सत्तेत होता. 1957 मध्ये भाजप सोबत काडीमोड घेत ते पुढे गेले. 2022 मध्ये अकाली दल फुटला सुद्धा. काही नेते त्यांचे हे भाजपमध्ये गेले. तेही काम भाजप नीटपणे करत असतो की आपल्या पक्षामध्ये इतर पक्षांच्या नेत्यांना घ्यायचा आणि आपला पक्ष मजबूत करायचा, पण मुख्य नेतृत्व हे भाजपच्याच हातात ठेवायचं. आजच्या घडीला ही परिस्थिती आहे की अकाली दलाचे 3 आमदार आहेत पंजाब विधिमंडळामध्ये, विधानसभेत. बिहारमध्ये नितीश कुमार यांची अनेकदा युती केली, तोडली, फोडली, पुन्हा एकत्र आले. नितीश कुमार इंडिया आघाडीमध्ये होते, त्यानंतर ते एनडीए मध्ये आले. हा प्रवास आपण पाहिला. पण यात नितीश कुमारांचा पक्ष किती कमजोर झाला हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही. महाराष्ट्रात 2014 नंतर कसे प्रयत्न सुरू झाले, त्यानंतर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात त्यांनी हा पक्ष सुद्धा फोडला. आणि आता काय परिस्थिती आहे, आणि असं सगळं असून सुद्धा त्यांचं वक्तव्य आहे की 2029 मध्ये स्वबळावर आपण सरकार आणू किंवा जिंकून आणू. 2014 मध्ये
गोव्यामध्ये आपण एक साधारणतः बघू. गोव्यामध्ये महाराष्ट्र गोमंतक पक्षाची त्यांनी युती केली आणि आज मगोपची काय हालत गोव्यामध्ये आपण पाहिलं. भाजप हा क्रमांक 1 चा पक्ष ठरलेला आहे. ओरिसामध्ये बिजू पटनाईक यांच्या बाबतीतही तेच झालं. ज्या ठिकाणी भाजप ज्या पक्षांशी युती करते त्या पक्षाची ताकद ही कमी झालेलीच पाहिलेली आहे. जो नंबर 1 चा पक्ष असतो तो शेवटात जातो. नव्हे त्यांचे आमदार सुद्धा काही वेळा विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. भाजप मात्र सत्तेत येतो. प्रसंगी वेगवेगळ्या पक्षांना फोडून तो सत्तेत येतो आणि त्यामुळे या विधानानं काहीसे शिंदे आणि अजित पवार सुद्धा लावलेले असेल वरकरणी त्यांची वक्तव्य माध्यमामध्ये कुठलीही का असे ना. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल आमचं सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा. तुम्हा प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.